सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले। सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडल्याची माहिती। युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र उघडलं, पण भारत पाकमध्ये एकमेकांच्या विमानांना उड्डाण बंदी। इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू। गाझा आरोग्य मंत्रालयानुसार युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी तर 1 लाखाहून अधिक लोक जखमी। लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही, योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती। निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वी दावा। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण। नारायण राणे, नितेश राणेंसह अन्य नेते उपस्थित। जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, अनेक गावांना 137 टँकरनं पाणी पुरवठा। बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीवर बंदी। दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदीचा निर्णय।